नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याबद्दल। ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते। त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला। ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते। शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते। त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले। ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला। बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला। त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या। महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळवली। त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले। ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते। 24 सप्टेंबर इसवी सन 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते। सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते। शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती। ही पदवी त्यांना इसवी सन 1888 या साली मिळाली। शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय। तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णी व मक्तेदारी याविरुद्ध प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती। त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले। वेदना जुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली। त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली। बहुजनांच्या व शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेण्याकरता काँग्रेसला बाध्य करण्याचे श्रेय ज्योतिबांनाच जाते। ज्योतिबांचे संपूर्ण आयुष्य प्रयत्न आणि संघर्षांनी भरलेले आपल्याला पाहावयास मिळते। त्यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 ला झाले।